नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथं आपण एकदम सोप्या पद्धतीने पेपर कटिंग बघणार आहोत। तर आपल्याला पेपर इथे आपल्याकडे फोल्ड असावा आणि तिकडल्या साईडला ओपन असावा। तर मी इथे घेतलेले साहित्य तुम्हाला दाखवलेले आहे। एक टेप पट्टी आणि आपल्याला एक मोज पट्टी पाहिजे आणि एक कातर पाहिजे आणि एक खडू पाहिजे। त्यासाठी एक मापाचा ब्लाउज घेतलेला आहे, बघू शकता। ह्या पद्धतीने आपल्याला रुंदी मोजायची असते। तर आपली ब्लाउजची छातीची रुंदी आहे 17, तर 17 तर आपला ब्लाउज आहे 34 इंचाचं। ते कसं म्हणजे 17 × 17 17 × 2 = 34। तर आपला 17 हा दुसरा भाग आहे। ह्या पद्धतीने हा पहिला भाग झाला 8.5 इथे बघू शकता, आणि दुसरा भाग 17 इंच आणि बाकीचे मागच्या बाजूचा घेर असतो 17 इंचाचा। तर 17 × 17 17 × 2 = 34। तर आपल्याला 17 17 34 इंचाचा ब्लाउज आहे आपला। ह्या पद्धतीने आपल्याला चौथा भाग काढायचा असतो। तर आपलं फक्त इम्पॉर्टंट काय असते, आपल्याला ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं असते। इथे बघू शकता, ह्या पद्धतीने मोजून आपलं ब्लाउज आहे 8.5 येते इथं आपली रुंदी। तर ते 8.5 वरती एक टिक मार्क करून घ्यायचं आहे। 8.5 वरती एक टिक मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन किंवा 2 इंच सोडायचं आहे। मी इथं 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली आहे। तर 8.5 चे 10.5 इंच घेतलेले आहे। ही झाली आपली रुंदी ब्लाउजची। आणि इथे लांबी ह्या पद्धतीने टाकून घ्यायची असते। ब्लाउज कधीही मागे व्यवस्थित टाकून घेऊन लांबी मोजून घ्यायची असते। इथे बघू शकता, लांबी आलेली आहे 13 इंच। तर मी इथे 14 इंच घेतलेले आहे। 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेला आहे। लांबीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा सोडावा लागतो। लांबी आपला ब्लाउज डिझाईनचा असतो किंवा कटोरीचा असो किंवा कोणत्याही पद्धतीचा ब्लाउज असो, लांबीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि रुंदीमध्ये 2 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचा। म्हणजे आपण शिवण्यामध्ये जाते सिलाई मार्जिन हे सोडावा लागतो, कधीही लक्षात ठेवा। हे बघा, आपली लांबी रुंदी झालेली आहे। ह्या पद्धतीने लांबी रुंदीचा डब्बा आखून घ्यायचा आहे। तर आपलं ब्लाउजची रुंदी होती 10.5, तर त्याच्याच अकॉर्डिंग आपल्याला काय घ्यायचं आहे, 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे। 10.5 असेल तर 5.5 घ्यायचा, 10 असेल तर 5 घ्यायचा, 9 असेल तर 4.5 घ्यायचा। आपली रुंदी जेवढी असते त्याच्या अर्धे घ्यायची। तर बघा, ह्या पद्धतीने शोल्डर मोजून घ्यायचं असते। शोल्डर आहे 2.25, तर मी इथे 2.25 घेतलेले आहे। अर्धा इंच मार्जिन सोडायचा असतो शोल्डरमध्ये। तर आपल्याला बरोबर 2.5 इंचाचा गळा आलेला आहे। ह्या पद्धतीने बराबर येते, ब्लाउज पण छान फिटिंग बसते। इथे समोरच्या बाजूचा गळा ह्या पद्धतीने मोजून घ्यायचा असतो। इथे बघू शकता 5.5 आलेले आहे। इथे 6 इंच घ्यायचा। मी पट्टी फोल्ड का केली म्हणजे तुम्हाला लवकर समजण्यासाठी पट्टी फोल्ड केलेली आहे। तर 6 इंचावरचे एक टिक मार्क करून घ्यायचा। थोडा व्हिडिओ शूट करताना प्रॉब्लेम झाला, तिकडला पेपर दिसना चला तरी दिसू लागला, तुम्हाला समजलं तर बस। इथे बघू शकता, आणि इथे काय जणांना कॉर्नर गळ्याचा आकार द्यायचा कुठून हे समजत नाही। तर इथे अर्धा इंचावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे कोणत्यावरून, त्या कोणावरून। तर कोणावरून अर्धा इंचावरती टिक मार्क करून घेऊन इथे असा आकार द्यायचा आहे। आणि इथे मुंड्याची लांबी मोजायची आहे। ह्या पद्धतीने खालची शिलाई जोपर्यंत असते तोपर्यंत सरळ रेष मारायची, करेक्ट येऊन जाते। इथे बघा, आपला मुंडा आहे 5 इंच। तर इथे 5 इंचावरती टिक मार्क करून घेतलेला आहे। आणि आपल्याला इथे 1 इंचावरची एक टिक आणि 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे। इथे बघू शकता, आणि इथे सरळ 2 इंचावरती टिक करून घ्यायचे आहे। हे बिगनर्ससाठी खूप महत्त्वाचं आहे। इथून इथपर्यंत आपल्याला 2-2 इंचावरती सरळ रेष घेऊन त्यानंतरच आकार द्यायचा आहे। ह्या पद्धतीने बघू शकता, डायरेक्ट कडेपासून आकार द्यायचा नाही, त्यामुळे आपला ब्लाउज चुकतो। ह्या पद्धतीने परफेक्ट म्हणतो। तर इथे आपला प्रिन्स कटचा ब्लाउज आहे म्हणून त्याला बेल्ट पट्टी नाही, म्हणजेच क्रॉस पट्टी नाही। तिकडे 3 इंच आणि इकडे 2.5 इंचावरती टिक केलेली आहे मी। ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये पट्टी मारून घेतलेली आहे। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, हाताची
लांबी आहे आपल्या 4 इंच, तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून 5 इंच घेतलेले आहे. इथे लांबी आहे 5 इंच आणि आपल्याला मुंडा ह्या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. तर आपला मुंडा आहे 7.5, तर आपल्याला 8.5 किंवा 9 इंचावरती घ्यायचा आहे. मी इथं 9 घेतलेला आहे. तुम्ही 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा वाढवू शकता. मुंड्याची एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसुद्धा ह्या पद्धतीने डबा आखून घ्यायचा आहे. हाताचा सुद्धा इथे 2 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे. 2.5 इंचावरती ह्या पद्धतीने इथे 2 इंचावरती टिक करून घ्यायचे आहे. जसं ब्लाऊज आहे त्या अकॉर्डिंग आपल्याला तसं करायचं आहे. इथे बघू शकता बरोबर आलेले आहे. खाली पण मी एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे आणि वरी पण एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली आहे. थोडंसं तिकडला दिसणार चाललंय फ्रेंड्स. ह्या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हाताचा. ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं खड्डा भाग ठेवायचा आहे. ते बघू शकता. तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज. तर ह्या पद्धतीने आपण पहिल्यांदा आपण जसा पहिला डबा आखलो होतो ना त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे डबा. त्यानंतर आपल्याला मुंडा कट करायचा आहे. मुंडा कधीही वरच्या रेषेवरून कट करायचा, खालच्या रेषेवरून कट करायचा नाही. नवीन असेल तर खूप असं कन्फ्युजन होत राहते, म्हणून मी सांगायले. ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं कट मारून घ्यायचं आहे, कारण की मागच्या बाजूचा गळा आपण टाकताना आपल्याला गळ्याची रुंदी किती आहे समजावे म्हणून. ह्या पद्धतीने आपल्याला मधून कट करून घेऊन 2 भाग अलग अलग करून घ्यायचे आहेत, समोरचा भाग आणि मागचा भाग. इथे बघू शकता हा झाला मागचा भाग, हा झाला समोरचा भाग. तर समोरच्या भागाची आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला मुंड्याला आपण खड्ड्याचा आकार दिलेला होता, ते ह्या खड्ड्याचा आकार दिल्यामुळे आपलं ब्लाऊज फिटिंग खूप छान बसते आणि आपलं तिथं ब्लाऊज झोळ पण येणार नाही. त्याच्यामुळे आपण असं. आता आपल्याला मागच्या गळ्याची लांबी ह्या पद्धतीने मोजायची आहे. इथे बघू शकता ही पद्धत खूप अचूक पद्धत आहे आणि एकदम सोपी पद्धत. इथे बघू शकता आपला लांबी आहे 9.5 इंच, तर मी शून्यामध्ये एक्स्ट्रा जाते अर्धा इंच, त्याच्यामुळे मी 10 इंच घेतलेलं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे. इथे बघू शकता ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला डबा तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला वरच्या बाजूला थोडंसं जास्त असलं तरी खालच्या बाजूला थोडंसं कमी ठेवायचं, कारण की गळा खूप डीप आहे. डीप गळ्याला ही ट्रिक वापरायची, म्हणजे गळा आपला एकदम व्यवस्थित बसेल आणि फिटिंग बी छान येईल. हा झाला आपला मागला भाग कंप्लीट. हा आहे पुढचा भाग. ही क्रॉस पट्टी आहे.